आज आपण धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ऑनलाईन फॉर्म कसं भरतात याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। या माहितीवर आपण पहिले MCGM हा नाव टाकून घ्यावे। त्यानंतर एक साइट ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर इथं नागरिकाकरता योजना यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं बघा साइडला जेंडर बजेट म्हणून येईल। जेंडर बजेटवर क्लिक करा। त्यानंतर एक टॅब ओपन होईल। टॅब ओपन झाल्यानंतर इकडे बघा जेंडर बजेट योजना यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं नवीन अर्ज म्हणून एक टॅब ओपन होईल। नवीन अर्जावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो मोबाईल नंबर आहे चालू मोबाईल नंबर टाका। हा मोबाईल टाकल्यानंतर तुम्हाला OTP मिळेल। OTP मिळाल्यानंतर एक प्रॉपर मोबाईल नंबर टाका तुमचा जो तुमचा चालू असेल तो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर साइडला एक टॅब ओपन होईल। मोबाईल नंबर टाकतोय। याच्यावर तुमचं संपूर्ण नाव टाईप करा आणि जन्मतारीख टाईप करा आणि सबमिट केल्यानंतर OTP येईल। OTP आल्यानंतर OTP टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि आधार कार्ड टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर टॅब ओपन होईल। तुमचं संपूर्ण माहिती याच्यावर भरायची आहे, जसं की नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, रिलिजन, जेंडर, मेल वगैरे सर्व। त्यानंतर हे भरल्यानंतर बघा सेकंड ॲड्रेसचा टॅब ओपन होईल। संपूर्ण ॲड्रेस संपूर्ण माहिती भरायची आहे। हे बघा जसं ॲड्रेसमध्ये तुमचं होम, स्ट्रीट, लँडमार्क आणि इथं पिनकोड टाकल्यानंतर संपूर्ण तुमची साईडचं वार्ड वगैरे सर्व दिसेल। त्यानंतर डिसॅबिलिटी, तुमचं डिसॅबिलिटी नंबर टाकायचं आहे, कोणतं डिसॅबिलिटी आहे आणि किती % आहे डिसॅबिलिटी इथं टाकून घ्यायची। त्यानंतर डॉक्युमेंट काय काय जोडायचे ते डॉक्युमेंट बघा। पहिला डॉक्युमेंट इथे बघा क्लिक केल्यानंतर वोटर ID, रेशन कार्ड। जसं वोटर ID टाकल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट नंबर म्हणजे वोटर ID नंबर टाकायचा आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथं रेशन कार्ड टाकल्यानंतर तुमचं रेशन येलो असेल, ऑरेंज असेल ते आणि नंबर टाकल्यानंतर इथं परत सबमिट करायचं आहे। ठीक आहे। सबमिट केल्यानंतर परत असं जितके डॉक्युमेंट आहेत इथं टॅब ओपन होईल। त्यानंतर इथं ॲड डॉक्युमेंट करायचं आहे। परत ॲड डॉक्युमेंट केल्यानंतर जितके तुम्हाला डॉक्युमेंट लागतील ते टॅब ओपन होईल। सेम डॉक्युमेंटमध्ये काय काय आहे, रेशन कार्ड, पासबुक, पॅन कार्ड हे सर्व इथं सबमिट करायचं। जसं पासबुक नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचं। इथं पासबुक नंबर म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आणि सबमिट करायचं आहे। असे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जे जे मागितलेले ते सर्व टाकायचे आहे आणि सबमिट करायचं आहे। आता इन्कम सर्टिफिकेट आणि डोमेसाईल सेम जशा प्रकारे आपण ॲड इथे गेलतो तसं सेम करायचं आहे। पॅन कार्ड टाकायचं आहे आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा, जो तुमचा पॅन कार्ड नंबर असेल तो टाकायचा आहे आणि ही माहिती काळजीपूर्वक भरा म्हणजे तुम्हाला नंतर काही इश्यू नाही व्हायला पाहिजे। आता पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर सेम तशी प्रोसिजर जशी आपण केली तशी सबमिट करायचं आहे। पॅन कार्ड टाकल्यानंतर इथं तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही टाकलेले ते दिसतील तुम्हाला। तर परत ॲड डॉक्युमेंटमध्ये जायचं आहे आणि ॲड डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर केले। त्यानंतर जर तुमची क्वालिफिकेशन असेल तर क्वालिफिकेशन ॲड क्वालिफिकेशन करा। जे तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल 10वी 12वी जे असेल ते इथं क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे। ठीक आहे। इयर पासिंग कधी झालेले ते टाकायचं आहे। जसं ज्या वर्षी तुम्ही पास झालेले आहेत त्या वर्षी तुम्हाला टाकावं लागेल। जसं 2002-1 जे असेल ते। त्यानंतर बोर्ड कोणता आहे तुमचा, SSC आहे, CBSE आहे, ICS आहे की स्टेट बोर्ड आहे, ही सर्व माहिती आणि पर्सेंटेज किती आहे तुम्हाला ती पण माहिती तुम्हाला टाकावी लागेल। संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स टाकायचे। IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला MICR नंबर, बँक कोणत्या याच्यात आहे आणि ब्रँच कोणते सर्व येईल आणि नंतर तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। हे टाकल्यानंतर अकाउंट डिटेल्स सबमिट करायचे आहे।
सबमिट केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल. संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर किंवा एडिट पण करू शकता तुम्ही. हां, त्यानंतर इथं साईडला तुमची दिव्यांग किती आहे, 12,000साठी आहे की 36,000साठी इथे क्लिक करायचं आहे. जर 40% असेल ते 80%च्या दरम्यान, 12,000 आणि 80%च्या वर